सांगलीतील वडर कॉलनी येथे स्वर्गीय सुनील कलगुटगी फाउंडेशनच्या वतीने जत यल्लमा देवी यात्रेसाठी भाविकांच्या करिता मोफत बस सेवा सुरू करण्यात आली। माजी नगरसेवक सुनील कलगुटगी यांच्या माध्यमातून 2013 पासून गोरगरीब वडर समाजाकरिता मोफत जत यल्लमा देवी यात्रेचे दर्शन घडवण्यात येत होतं। यंदाच्या 8व्या वर्षी सुद्धा आशुतोष कलगुटगी यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय सुनील कलगुटगी फाउंडेशनच्या वतीने अविरत सुरू असणारे मोफत जत यल्लमा यात्रा सेवा देण्याचे काम अद्यापही सुरू आहे। यंदाच्या वर्षी 500हून अधिक भाविकांना मोफत सहकुटुंब यल्लमा यात्रेचे दर्शन घडविण्यासाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली। याचे उद्घाटन आज स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। हीच सेवा यापुढे सुद्धा अविरतपणे सुरू ठेवू अशी ग्वाही यावेळी आशुतोष कलगुटगी यांनी दिले। यावेळी उद्योजक जितेंद्रभाई जैन, राजभाई जैन, माजी नगरसेविका माधुरीताई सुनीलदादा कलगुटगी, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे, सुरेश जाधव, सचिन जाधव, आबा हंचनाळे, नारायण सावंत, गोपाळ पुणेकर, अमोल धोत्रे, महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक कलगुटगी, सतीश धोत्रे, सर्जेराव गुंजाटे, बंडू सावंत, सुनील पवार, प्रमोद कलगुटगी, अब्बास शेख, हुसेन धोत्रे, तानाजी धोत्रे, जितेंद्र माने, विकास धोत्रे, अशोक वडर, विशाल पवार, स्वर्गीय सुनीलदादा कलगुटगी फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। माजी नगरसेवक सुनीलदादा कलगुटगी यांच्या संकल्पनेतून 2013 पासून आपण दरवर्षी जत यल्लमा यात्रेला मोफत बस सुविधा आपण करतो। या 2025 आज आहे। या दर सालाबतप्रमाणे यावर्षी आज प्रचंड भाविकांना आपण बस सेवा व्यवस्था केलेली आहे आणि आज बससाठी व्यवस्था करून आज यात्रेसाठी आपण नागरिकांना सोडत आहे। दरवर्षी 400 ते 500 भाविकांना आपण जत यल्लमा यात्रेसाठी आपण नेतो इथून वडर समाजातील लोकांना। ही सेवा अखंडितपणे चालू राहील ही संकल्पना आपण कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे। समाजाची गरज आणि समाजाची व्यथा समजून ही आज सेवा आपण अखंडित ठेवणार आहे इथं पुढे। माजी नगरसेवक स्वर्गीय सुनीलदादा कलगुटगी यांच्या विशेष प्रयत्नातून व त्यांच्या नेतृत्वाखाली जत येथील यल्लमा यात्रेसाठी भाविकांना जी मोफत बसची सेवा केली जाते ती सेवा त्यांच्यानंतर त्यांच्या चिरंजीव आशुतोष कलगुटगी यांच्यामार्फत ती सेवा अखंडितपणे सुरू आहे और सुरू राहील। दादांचे जे नेतृत्व आहे, दादांचं जे शिकवण आहे ते अखंडितपणे ती सेवा सुरू ठेवतील। महाराष्ट्र राज्य वडार समाज संघकडून मी त्यांना शुभेच्छा देतो। सन 2013 पासून सुनीलदादा कलगुटगी यांनी वडर समाज कष्टकरी समाज व कष्टकरी असल्यामुळे त्यांना अनेकांना सहकुटुंब सहपरिवार यात्रेस यल्लमा देवी जत यात्रेस जाण्यासाठी त्यांची सोय केलेली आहे। जेणेकरून एखाद दुसरा माणूस जाऊ नये तर अखंड परिवार त्या ठिकाणी त्या यल्लमा देवी यात्रेस जावं अशी त्यांची संकल्पना होती। त्याचप्रमाणे कर्नाटकच्या वडर समाजाला अनुसूचित जाती जमातीचा दर्जा आहे, परंतु महाराष्ट्रातल्या वडर समाजाला अनुसूचित जाती जमातीचा दर्जा नाही। हाही त्यांचा विशेष त्या ठिकाणी प्रयत्न होता की आई यल्लमा देवी ही कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारला सुद्धा सद्बुद्धी देवो व महाराष्ट्रात सुद्धा अनुसूचित जाती जमातीचा दर्जा वडर समाजाला मिळो हा त्यांचा मुख्य उद्देश होता। त्याचप्रमाणे आमचा समाज हा वडार समाज हा यल्लमा देवीस प्रत्येक वर्षी कर्नाटकातून येतो व महाराष्ट्रातून येतो। त्यांना एक न्याय व आम्हाला एक न्याय असा होतो। तरी आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी सांगलीत आलेले आहेत। त्यांनी आश्वरोड पुतळ्याचं जे उद्घाटन केलेलं आहे तरी आम्ही भेटून त्यांना विनंती करणार आहोत की काँग्रेसची सत्ता उलटवून टाकलेली आहे, त्याप्रमाणे आता आपली भाजपची सत्ता आलेली आहे। तरी आमची जी मागणी आहे जुनी मागणी ते आम्ही आज मांडत आहोत, तरी आमची मागणी पूर्ण करावी ही विनंती आम्ही त्यांना करणार आहोत।